पप्पा गेले ते मासे पकडायला नदीला, तर त्यांनी हे मासे आणलेले. इथं कानोसा मासा आहे एक, आणि इकडे बारखानले मासे, आणि या साईडला चिलापी आहे. साईज बघू शकतो माशांची, जबरदस्त अशी साईज आहे. आणि या साईडला बारखानले मासे काढून घेतल्या साईडला. तर हे मासे आणलेले आहे पापांनी नदीला जाऊन. या माशांची रेसिपी बनवणार आहे आपण. इथं पप्पा तोडून घेणार आहे मासे, तर तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने तोडतात ते. ठोकळ्यावर तोडणार आहे पप्पा. तर ठोकळा आणि कोयता आणलेला आहे. वरचे काटे कापून घेणार आहे पप्पा, कापून घेतात. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आधी सगळे काटे कापून घ्यायचे कडचे, आणि त्यानंतर आपण त्याचे खवले काढून घेणार आहे. मित्रांनो, आपले मासे कापून झालेले आहे आणि डोकं कापायचं राहिलंय. तर पप्पा कापून घेतात डोकं. तर ते कालवणामध्ये टाकायचं आपल्याला डोकं. तर त्याचे 2 भाग करून घेणार आहे आपण, आणि मस्त साफ करून घेणार आहे ते. तर ते कल्ले काढणार आहे त्याचे, आणि आपल्याला ते जे आपण मासे तोडलेले आहे ना, त्याच्यातले आपण तळायला काही ठेवणार आहे, आणि काही कालवण करणार आहे काही माशांचं. पूर्ण साफ करून घेतलेले आहे मासे. आणि आता मित्रांनो, आपला भात शिजलेला आहे, तर तुम्हाला दाखवतो. पूर्ण शिजलेला आहे भात. आणि जे मासे आपण तोडलेले ते सोनाली धुवून घेणार आहे. तर कशा पद्धतीने धुते ते दाखवणार आहे तुम्हाला. तर सोनाली धुवून घेत आहे. मस्त धुवून घ्यायचं आहे. जे घाण असणार आहे ना ते सगळे काढून घ्यायचे. सोनालीने पूर्ण धुवून घेतलेले आहे मासे. आणि आता जे तळायच्यात ना मासे आपल्याला ते काढून घेणार आहे. ते जे पातळ पीस आहे ते काढायच्यात एक साईडला, ते तळणार आहे आम्ही. तर रवा लावून तळणार आहे ते, तुम्हाला दाखवणार आहे जे तळताना. हे जे मासे ठेवलेले आहे ना ते आपण ते कालवण्यासाठी ठेवलेले आहे. आणि या साईडला तळायला काढलेले मासे. तर हे सगळे पातळ पीस केलेले तळायला, ते काढलेले साईडला.
मित्रांनो, तर आपण सगळा बाजार आणलेला आहे कालवणासाठी. तर कांदा, टोमॅटो वगैरे आणलेलं आहे, सगळं मसाले. आणि आता सोनाली कांदा कापून घेत आहे. कांदा, टोमॅटो वगैरे कापून झालेलं आहे आपलं. आणि सोनाली आता मिरच्या कापत आहे. तर सगळं झालेलं आहे आपलं कापून आता. आणि आता चुलीवर कढई ठेवून घेतलेले आहे तापायला. कढई तापस्तवर मसाले काढून घेत आहे सोनाली. सोनालीने सगळे मसाले काढून घेतलेले आहे. आणि या साईडला कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे. ते आता कढई गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर सगळं टाकून घेणार आहे मिक्स. कांदा, टोमॅटो, मिरच्या वगैरे सगळं मिक्स करून टाकून घेणार आहे आम्ही. सोनाली चुली खाली जाळ करत आहे आणि इकडं मासे ठेवलेले आहे. आणि ह्या साईडला मोहिनी मासे साफ करून घेत आहे. ते बारके मासे होते ते आहे त्यांनी आणलेले, ते मोहिनी साफ करून घेणार आहे हे बारखानले मासे. तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने साफ करणार आहे ते. पहिले याचे खवले काढून घेणार आहे, तोपर्यंत सोनाली इकडं कालवण करणार आहे. तर आपले ते टोमॅटो, कांदा वगैरे ते चांगले गरम झालेले आहे आतापर्यंत. ते गरम झाले सगळं, त्याच्यामुळे आता तेल टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. आता तेल वगैरे टाकून झालेलं आहे आणि मसाले टाकणार आहे आता. मसाले टाकून घेतल्यात, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मसाले. मस्त मिक्स करून घेतल्यात मसाले आता. आणि आता मासे टाकणार आहे. मासे पण मस्त मिक्स करून घ्यायचे मसाले लागोस तोपर्यंत. मस्त हलवून घ्यायचे मासे. जो आपला मसाला आहे तो सगळा लागला पाहिजे माशांना. मस्त मसाला लागलाय माशांना. आता पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकून घेतलेलं आहे आता. पाणी ओतलं त्याच्यामध्ये आणि मसालेमध्ये कसं दिसत आहे मासे, मस्त असे दिसतात मासे. आता हे कालवण शिजतोपर्यंत असं चुलीवर ठेवायचंय, मस्त मासे शिजतोपर्यंत. इकडं सोनाली जाळ करत आहे कालवणाखाली. आणि या साईडला मोहिनीने मासे साफ करून घेतलेला आहे. तर ते खवले काढून झालेले आहे आपले. आणि आता त्यांचं ते आतमधली घाण काढायचे. आणि ती मोहिनी आतमधली घाण काढते, यांच्यामधली घाण काढलेली आहे. ते पूर्ण घाण काढून घ्यायची त्याच्या आतमधली. आणि इकडं आई आणि रिया बसलेले आहे. तर व्हिडिओ काढताना रियाला असतील बघू शकता कशी करत आहे ते, डोळ्या हात ठेवून राहिले. तर सोनाली घरामध्ये गेली आणि पप्पा आले चुलीपाशी. पप्पा जाळ करतात चुली खाली. आता कालवण शिजायला पाहिजे त्याच्यामुळे जाळ करून घेते. आणि ह्या साईडला मोहिनीने मासे साफ करून घेतल्यात. पूर्ण साफ करून झालेले आहे मासे, बारखानले मासे आहे.
ते तुम्हाला मस्त धुवून घ्यायचे ते पण बारखानले मासे. तिला पाय पाड्यांत तर धुवून घेतलेले आहे मासे. तर हे पण तळणार आहे आपण रावामध्ये. चिलापीचे पीसेस ठेवलेले तळायला आणि हे बारखानले मासे हे तळणार आहे आपण रवा लावून. तोपर्यंत इकडं कालवणाला उकळी पण आलेली आहे आणि बारखानले मासे धुवून पण झालेले आहे. हे पण तळणार आहे आणि इकडं चिलापीचे पीसेस ठेवलेले हे पण रवा लावून तळणार आहे. इकडं कालवणाला उकळी आलेली आहे. पहा ते इकडं तिकडं करतात. तर मस्त उकळी आलेली आहे. आता मीठ टाकून घेणार आहे आम्ही. तर मस्त मीठ टाकून घेतलेलं आहे. 3 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि आता थोडं शिजवायचं आहे ते कालवण आणि शिजल्यानंतर खाली उतरून ठेवणार आहे आणि लगेचच ते मासे ठेवलेले ते तळायला घेणार आहे. आणि आपला भात पण शिजलेला आहे आता आणि या साईडला कालवण पण शिजून झालेलं आहे आपलं. आणि इकडं चिलापीचे पीसेस ठेवलेले तळायला आणि या साईडला बारखानले मासे. रवा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोनाली मिक्स करून घेणार आहे मसाले. तर मासे तळायचा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि इकडं चुलीवर पॅन ठेवून घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण मासे तळणार आहे. तर तेल टाकून घेणार आहे आता. आणि इकडं कालवण झालेलं आहे आपलं. त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि या साईडला चिलापीचे पीसेस आहे तळायला ठेवलेले आणि या साईडला बारखानले मासे ते पण त्याच्यातून तळणार आहे रवा लावून. तर तुम्हाला दाखवणार आहे सगळं. ते मसाले टाकून घेतल्यात ते मिक्स करणार आहे सोनाली. आता मिक्स करून घेते मसाले, रवा आणि मसाले, मीठ वगैरे. मस्त रवा लावून घ्यायचा आहे चिलापीच्या पीसेसला. आणि मग तेलामध्ये टाकायचं आहे मस्त रवा लावून. तर सगळे पीसेस असेच करायचे. रवा लावून मस्त रवा लावायचा आहे आणि तळायचे ते आणि मस्त तळून घ्यायचं कडक होतोपर्यंत. उलटे पालटे करायचे. कलर येतोपर्यंत तळायचे ते. चांगला असा कलर यायला पाहिजे त्यांना. ह्या प्रकारे कलर यायला पाहिजे त्यांना. तर आता हे काढून घेणार आहे आम्ही. मस्त झाले पीसेस आपले रवा लावून तळलेले. काढू का? तर हा थोडा तळून घेणार आहे आणि मग काढणार आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला सगळे पीसेस तळून घ्यायच्यात. मस्त रवा लावून तळायचे. अशा गोल्डन कलर येतो पण तळायचे ते.
चिलापीचे पीसेस तळून झालेले आहे आपले आणि इथं 2 पीसेस राहिलेले तर ते तळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे बारकांले मासे पण टाकणार आहे. मस्त राव लावायचे बारकांले माशांना पण आणि टाकून घ्यायचे. तर हे मासे मस्त तळून घ्यायचे. चांगलं गोल्डन कलर यायला पाहिजे त्यांना. तर आपले बारकांले मासे पण मस्त तळून झालेले आहे. कलर बघू शकता माशांचा आणि या साईडला चिलापीचे पीसेस पण तळून झालेले आहे. तर सगळे तळून झालेले आहे आपलं. मस्त असे दिसतात मासे आणि आपला स्वयंपाक सगळं झालेला आहे रेडी. आणि इकडं ताटं वाढून पण घेतलेले आहे. इकडं भात आहे आणि इकडं चिलापीचे पीसेस आहे आणि बारकांले मासे. इकडं भाकरी आहे आणि इकडं कालवण आहे. माझ्या हातामध्ये माशांचे पीसेस आहे, चिलापीचे पीसेस आणि बारकांले मासे. तर तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. तर मस्त चिलापीचा पीस घेतलेला आहे मोठा आणि मस्त असा लागतोय चांगला. एकदम भारी झालेले आहे. मस्त अशी टेस्ट आहे चिलापी माशांची. आणि आता कालवणचं टेस्ट करून बघणार आहे कसं झालेलं आहे ते. तर आपलं कालवण पण मस्त असं झालेलं आहे. 1 नंबर. मस्त टेस्ट आहे कालवणाला पण. मस्त झालेलं आहे आपलं कालवण. आणि भाताची टेस्ट कशी आहे बघणार आहे आता. भातासंग मासा पण घेतलेला आहे आणि भातासंग मासा पण चांगला लागतोय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.